Hello students, this is Rahul Bhosle from English for Marathi Medium Students. माझ्या इंग्लिश फॉर मराठी मीडियम स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्डमधील इंग्लिश या सब्जेक्टमधील माय इंग्लिश कोर्स बुक या टेक्स्टबुकमधील 1.2 अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचं ऑथेंटिक मराठी एक्सप्लेनेशन आज आपण बघणार आहोत. पण सगळ्यात पहिले आपण ह्या लेसनविषयी थोडी माहिती करून घेऊया की ॲक्च्युली हा लेसन आहे का, इंटेन्शन काय ह्या धड्याचं. हा जो लेसन आहे ह्याचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे तपन मुखर्जी. हे वेस्ट बेंगॉलमध्ये राहत होते, पश्चिम बंगालमध्ये, आणि त्यांच्या टीनएजमध्ये त्यांच्या बालवयात त्यांच्यासोबत एक इन्सिडेंट झाला, तो त्यांनी आपल्यासोबत या धड्याच्या माध्यमातून शेअर केला आहे. तर ह्या धड्याचं, ह्या लेसनचं इंटेन्शन काय आहे, तुमच्या सिलेबसमध्ये हा का इन्क्लूड केला गेला, किंवा लेखकाला ह्या धड्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे ते थोडक्यात पहिले बघूया. ॲज अ ह्युमन बीइंग हाऊ टू डील विथ ॲनिमल्स. एक माणूस म्हणून आपण प्राण्यांसोबत कसं वागलं पाहिजे हा शिकवणारा हा धडा आहे. जनरली आपण काय करतो की रोडवर जे कुत्रे असतात, स्ट्रीट डॉग्स, त्यांना आपण कधी खायला देतो, किंवा दारात एखादी गाय आली तिला नैवेद्य खाऊ घालतो, किंवा काही लोक टेरिसवर धान्य देतात पक्ष्यांना, पाणी ठेवतात बाउलमध्ये. तर ओव्हरऑल सांगायचं तर आपण फक्त प्राण्यांना अन्नापुरतंच मर्यादित ठेवलं आहे. त्याच्यापुढे आपण त्यांच्यासोबत कसं वागायला पाहिजे, अन्नच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन आपण त्यांच्यासोबत कसं बिहेव करायला पाहिजे हे आपल्याला जनरली माहीत नसतं. आणि तोच शिकवणारा हा धडा आहे की ॲक्च्युली आपण अन्न सोडता प्राण्यांसोबत अजून काय करू शकतो, प्राण्यांना आपण कशा प्रकारे डील करू शकतो, त्यांच्यासोबत कसं प्रेमाने वागू शकतो, हा शिकवणारा हा धडा आहे. तर आपण वेळ न वाया घालवता हा लेसन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले नाव बघूया लेसनचं, अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर मीन्स एक आकस्मिक भेट या अर्थानं तुम्ही बघू शकता, किंवा त्याचा इथं अर्थ तसा आहे. एक आकस्मिक भेट, एक विशेष प्रकारची आकस्मिक भेट किंवा एक चकमक, असा ह्या टायटलचा अर्थ होतो. तर आपण वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. माझे वडील हे वेस्ट बेंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये राणीगंजमध्ये वैद्यकीय सेवेत एका प्रायव्हेट कंपनीसाठी काम करायचे, एका खाजगी कंपनीसाठी ते काम करायचे. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आता तिथं जे ऑफिसर्स होते त्या कॅम्पसमध्ये जे राहत होते त्या ऑफिसर्सला इंडिव्हिज्युअल बंगले दिले होते. सगळे एकत्रच नव्हते राहत, प्रत्येकांना एक सेपरेट इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक बंगले दिलेले होते. Our house was in a corner of the campus. आमचं घर कुठं होतं? कॅम्पसच्या एका कॉर्नरला होतं. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. ऑफिसरचा जो क्लब होता, ॲडजसंट म्हणजे लागूनच. कुठं लागून होता, कशाला लागून होता? आमची जी गार्डनची जी बाउंड्री वॉल आहे, जे कंपाऊंड वॉल आहे, त्या कंपाऊंड वॉलला चिटकूनच होता, लागूनच होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. आता ते जे कंपाऊंड होतं ते कसं होतं? लक्झरियस म्हणजे सर्व सुखसुविधा संपन्न. इट्स कॉल्ड ॲज लक्झरियस. तर लक्झरियस होतं, आणि परत तिथं अजून काय होतं? सगळी हिरवळ होती, सगळं गवत तिथं होतं. परत अजून काय होतं? कलरफुल फ्लावर्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी फुलं त्या कंपाऊंड वॉलमध्ये होते. आणि होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, उंचची उंच झाडी पण तिथं होती, आणि डेरेदार असे झाडे पण त्या कंपाऊंड वॉलमध्ये होते. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. आता बघा, द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स म्हणजे घराच्या पाठीमागे जी परसबाग असते किंवा गार्डन जे करतात लोक, त्या गार्डनमध्ये मोसमी भाज्या लावलेल्या होत्या. आणि त्या भाज्या, आणि परत काय होतं? मॅग्निफिसंट ट्रीज म्हणजे भव्य आणि डेरेदार झाडं तिथं होती, आणि ती काय करायची? कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. स्क्विरल्स म्हणजे खारुताई किंवा त्याला खार म्हणतात काही जण. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांना आकर्षित करायचं. कोण? ते मोठमोठे झाडं, मॅग्निफिसंट ट्रीज अँड सीझनल व्हेजिटेबल्स, याच्यामुळे ते आकर्षिले जायचे सतत. अ ग्रुप ऑफ लंगूर्स had even made their den in an ashwatha tree nearby. अश्वत्था ट्री म्हणजे पिंपळाचं झाड.
आणि जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडावर एक लंगूरच्या ग्रुपनं, लंगूर म्हणजे एक माकडांची जात आहे, त्या लंगूरच्या ग्रुपनं आपला डेरा टाकला होता. आपलं राहण्याचं ठिकाण त्या पिंपळाच्या झाडाला केलं होतं. डेन म्हणजे जिथं प्राणी राहण्याचं ठिकाण करतात त्याला डेन म्हणतात. ओके. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि ते आमच्या अस्तित्वाचा आणि रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले होते. कोण? हे लंगूर्स. लंगूरचा जो ग्रुप होता तो. पार्ट अँड पार्सल इथे एक शब्द आलाय. पार्ट अँड पार्सल मीन्स इसेन्शियल, महत्वाचा घटक. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. A small incident on a Saturday afternoon. शनिवारच्या दुपारी एक छोटासा किस्सा झाला. Left a profound effect on me. आणि त्यानं माझ्यावर एक खूप खोल परिणाम सोडला. Unfolded before my eyes. Unfolded म्हणजे उलगड होणे, प्रकट होणे. काय प्रकट झालं? अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाच्या निर्मितीचा आश्चर्यचकित करणारा एक नवीनच पैलू माझ्या डोळ्यासमोर शनिवारी दुपारच्या त्या छोट्या घटनेनं उलगडला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. ते पूजा वेकेशनचे म्हणजे दुर्गा पूजेच्या सुट्ट्याचे ते काही दिवस होते. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या असतात, दिवाळी हे खूप मोठा सण मानतो आपण, तसं पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये दुर्गापूजेला खूप महत्त्व आहे. म्हणून तिथं दुर्गापूजेला आपल्याला जशा दिवाळीच्या सुट्ट्या असतात तसं तिथं दुर्गापूजेला सुट्ट्या असतात. ओके. तर त्या सुट्ट्याचे ते दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, इतर मुलांप्रमाणेच सॉरी, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. इतर मुलांप्रमाणेच मला पण त्या सुट्ट्याने कशाची संधी प्रोव्हाइड केली होती, कशाची संधी दिली होती की जे फेस्टिव्ह सीझनमध्ये मॅगझिन पब्लिश केले जातात, वेगवेगळ्या गोष्टीचे पुस्तक पब्लिश केले जातात मुलांसाठी, ते वाचण्याची, एनग्रॉस्ड म्हणजे त्याचं मग्न होण्याची, एनग्रॉस्ड म्हणजे तल्लीन होणे कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा मग्न होणे, तर एनग्रॉस्ड होण्याची संधी मला त्या सुट्ट्यांनी दिली होती. त्या दुर्गापूजेच्या ज्या सुट्ट्या होत्या त्यांनी. आफ्टर अ हर्टी लंच my parents and my younger sisters lay down for an afternoon nap. नॅप म्हणजे दुपारी जी डुलकी घेतात लोक, त्याला इंग्लिशमध्ये नॅप म्हणतात. आफ्टर अ हर्टी लंच, भरपूर पेट भरून जेवण झाल्यानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स, माझे आई वडील आणि माझ्या लहान बहिणी, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, दुपारच्या डुलकी घेण्यासाठी झोपले होते किंवा पडले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी माझं गोष्टीचं पुस्तक घेऊन बसलो होतो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. ती एवढी शांत दुपार होती की एक साहसी स्टोरी वाचण्यासाठी सुंदर असं वातावरण होतं, सुंदर अशी ती दुपार होती. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. आता बघा, आता ती जी दुपार होती, शांत दुपार, त्याचा जे सायलेन्स होता ते कशाने ब्रोक व्हायचा? 4 गोष्टींना ब्रेक व्हायचा. ते पुढे दिल्यात, एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. द सायलेन्स वॉज अकेजनली ब्रोकन. अकेजनली म्हणजे कधीतरीच ब्रेक व्हायचा. कशामुळं? बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. माझे जे पॅरेंट्स झोपले होते, ज्या लहान बहिणी झोपल्या होत्या, त्यांच्या घोरण्यानं ते एक ब्रेक व्हायचा. सेकंड कशानं ब्रेक व्हायचा बघा, द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. इंटरमिटेंट म्हणजे सततच त्या चिमण्याची चिवचिवाट जी होती त्याच्यामुळे ते अधूनमधून तो सायलेन्स ब्रोक व्हायचा. थर्ड, द हार्श कॉईंग ऑफ अ क्रो. कावळ्यांचा जो कर्कश आवाज होता कावचा, त्यानं एक ब्रोक व्हायचा. आणि फोर्थ, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. श्रील म्हणजे कर्कश आवाज, उंचावर, जमिनीपासून उंचावर उडणाऱ्या घारीचा जो आवाज होता त्यानं एक तो सायलेंट ब्रोक व्हायचा. अशा 4 गोष्टीमुळं ती दुपारची जी शांतता होती ती भंग होत होती. आय बिकेम डीप मिनिट स्टिक्ड बाय म्हणजे जसा जसा वेळ जात होता. मिनिट स्टिक्ड बाय एक इडियम आहे, इट्स टाइम पासेस. जसा जसा वेळ जात होता, मिनिट स्टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. जसा जसा वेळ जात होता तसं तसं मी त्या पुस्तकामध्ये गडून गेलो होतो.
सडनली, लगेच, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि लगेच मला कशाचा आवाज आला? काही अंतरावर एकदम रागाने कुत्री भुंकत आहेत ह्याचा आवाज मला ऐकू आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉन्ड अ हॅपलेस पिग. आता नेक्स्ट लाईन बघा. आय चूज टू इग्नोर द कमोशन. कमोशन मीन्स, कमोशन म्हणजे एक डिस्टर्ब करणारे जे नॉइसेस असतात, जे आवाज असतात, दॅट इज कॉल्ड एज कमोशन. तर हे जे कमोशन होतं, हा जो आवाज येत होता, हे मी इग्नोर करायचं ठरवलं, ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. का? थिंकिंग दॅट, हा विचार करून, द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉन्ड अ हॅपलेस पिग, की कुत्र्याच्या काही जमावानं, कुत्र्याच्या झुंडानं एखाद्या दुर्दैवी डुकराला घेरा घातला असेल आणि ते भुंकत असतील असा विचार करून हे जे कमोशन होतं, हे जे आवाज होते, हे कुत्र्याच्या भुंकण्याचे रागाने, ते मी इग्नोर केले. हॅपलेस म्हणजे दुर्दैवी, दुर्भागी, हॅपलेस पिग. बट सून, पण लगेच, द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द ककोफोनी. पण लगेच काय झालं? ती जी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज होता तो एकदम जोरजोरात येऊ लागला. अजून ॲग्रेशन वाढलं त्याच्यामध्ये, पहिल्यापेक्षा ॲग्रेशन वाढलं, अजून जोरात येऊ लागलं. आणि त्याच्यात ॲड काय झालं बघा परत त्या आवाजामध्ये, द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द ककेफोनी. ककेफोनी म्हणजे लाऊड अँड कन्फ्यूज नॉइसेस, की कळत नाही आहे कशाचे आवाज आहेत. पण अलार्म्ड म्हणजे भयभीत झालेला कावळ्यांचा आवाज. प्राण्यांचं कसं असतं, कावळे जनरली नॉर्मली वेगळेच कावकाव करतात, ज्यावेळेस काही संकट आले त्यावेळेस वेगळेच कावकाव होतं. अलार्म्ड कॉविंग म्हणजे कावळ्यांचा जो भयभीत झालेला आवाज होता परत त्या गोंधळात ॲड झाला. म्हणजे आत्तापर्यंत नुसतं कुत्रे भुंकलेला आवाज येत होता, पण त्याच्यामध्ये आता कावळ्याची भयभीत झालेली कावकाव पण ॲड झाली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्सेस अप्रोचिंग क्लोजर. आणि ते जे आवाज होता ते आता जवळजवळ येतोय असं मी ऐकलं किंवा असं मला वाटलं. आता नीट लक्ष द्या. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरियासिटी म्हणजे उत्सुकता. गॉट द बेटर हा एक फ्रेज आहे. त्याचा अर्थ काय होतो? गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे डिफीटेड, हरवणे, ओव्हरपॉवर्ड. जसं आपण म्हणतो की मॅच बघत असताना क्रिकेटचं आपण जनरली बघतो इंडिया डिफीटेड ऑस्ट्रेलिया, की भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं. जस्ट सेम अर्थ आहे डिफीटेडचा. डिफीटेड म्हणजे गॉट द बेटर ऑफचा अर्थ सेम होतो, डिफीटेड, हरवणे. क्युरियासिटीनं मला हरवलं. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी मीन्स क्युरियासिटी डिफीटेड मी, राईट. तर हे गॉट द बेटर ऑफ हे जी फ्रेज आहे ती वाटल्यास तुम्ही नोटबुकवर लिहून घेऊ शकता. नंतर ही कुठं जर तुमच्या वाचनात आली तर तुम्हाला पटकन कळून जाईल की इट्स डिफीटेड. इट्स मिनिंग इज डिफीटेड, हरवणे. उत्सुकतेनं मला हरवलं. लिव्हिंग द बुक असाइड आय रश्ड टू द वरेंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि पुस्तक बाजूला ठेवून मी काय केलं, आमच्या वरांड्यात पळालो पटकन, की नेमकं काय होतं हे बघण्यासाठी. तिथं मी पळून गेलो, त्या वरांड्यामध्ये फास्ट पळालो. आय ग्लान्स्ड टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. ग्लान्स्ड म्हणजे एक नजर टाकली. कुठं टाकली नजर? त्यांचं जे क्लब हाऊस होता ह्याच्या चिटकून बाउंड्री वॉलला, त्याच्या छतावर लेखकानं नजर टाकली आणि काहीतरी विचित्र, भयंकर असं बघितलं. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. आता बघा काय बघितलंय त्यानं, अ बिग मेल लंगूर, अपेरेंटली म्हणजे वाटत होता, अ लीडर ऑफ इट्स ग्रुप, त्या ग्रुपचा तो लीडर वाटत होता बघता क्षणी, म्हणजे मोठा दिसला असेल त्याला तर ऑब्विसली लेखकाला वाटलं की लीडर दिसत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, आणि हातात त्याने एक बेबी लंगूर म्हणजे छोटं पिलू धरलेलं होतं माकडाचं. अँड मर्सिलेसली म्हणजे निर्दयीपणे, अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. आणि त्याच्या अंगावर तो चावे घेत होता, नक्कीच त्याला मारण्याच्या इराद्याने तो चावे घेत होता. डेफिनेट इंटेंट टू किल. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आता त्या बाळाची जी आई होती आणि अदर लेसर मेंबर म्हणजे ग्रुपचे जे लेसर मेंबर असतात, दुसरे कमी दर्जाचे मेंबर, आणि त्या बाळाची आई, हे आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग होत्या त्याच्या छतावर बसून त्या बाळाला मरताना बघत होते. त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं, ते काहीच करू शकत नव्हते.
I recalled the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आणि मला प्राणी जे आहेत, प्राणी जे ग्रुपमध्ये राहतात त्यांचा एक रूल असतो, टेरिबल कस्टम असतो, तो आठवला की जनरली ते काय करतात, त्यांच्या ग्रुपमध्ये मेल ॲडल्ट असो किंवा बेबी असो त्याला सर्वाईव्ह नाही करू देत, त्याला ते मारून टाकतात किंवा ते ग्रुपमधून हकलून देतात मोठं ॲडल्ट असेल तर. त्याचं रिझन असं आहे की त्यांना त्यांचं वर्चस्व जायची भीती असते त्या लिडरला, त्याच्यामुळे ते त्याला सर्वाईव्ह नाही करू देत ग्रुपमध्ये, त्याला राहू नाही देत, त्याला मारून टाकतात. आणि हा जो रूल आहे, ॲनिमल क्लान म्हणजे त्यांची जी जाती असते, ग्रुपमध्ये जे प्राणी राहतात त्यांची जी कुळ असतं ते, तर त्याचा तो टेरिबल म्हणजे खतरनाक नियम असतो, एक रूढी असते की ते सर्वाईव्ह नाही करू देत दुसऱ्या ॲडल्ट मेलला किंवा बेबी मेलला, ते मारून टाकतात किंवा हाकलून देतात. तर हा जो क्रूर नियम आहे ॲनिमल क्लानचा, तो लेखकाला इथं आठवला. विदाऊट लुझिंग एनी टाईम, थोडाही वेळ वाया न घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. थोडाही वेळ वाया न घालवता मी काय केलं, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, स्टाउट म्हणजे मजबूत काठी घेतली एका हातामध्ये, अँड हर्ल्ड म्हणजे जोरात फेकणे, 3 फोर्सफुली, अ पीस ऑफ स्टोन, एक दगड जोरात कुठं फेकला त्यानं, ॲट द मराउंडिंग लंगूर. मराउंडिंग मीन्स जो अटॅक करणारा वानर होता, तर त्या वानराच्या दिशेनं लेखकाने एक दगड फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. ते वानर एवढं चिडलेलं होतं की माझ्या एक दगड फेकण्यानं त्यानं लक्ष पण नाही दिलं, त्या दगडाकडे काहीच लक्ष नाही दिलं. माझ्या ते असॉल्ट म्हणजे माझा जो हमला होता त्याच्याकडे त्यानं अजिबात नाही लक्ष दिलं. असॉल्ट म्हणजे हमला, अटॅक. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. पण मी नंतर लगेच काय केलं, मी अजून दगड मारायला सुरुवात केली आणि कुत्र्यांनीही त्यांच्या वतीनं काय केलं, जास्त जोरात भुंकायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. कुत्रे त्यावेळेला वेगळ्याच प्रकारचा आवाज काढतात, त्याला पिच ऑफ क्राय असं म्हणतात. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरँडा. आता हे सगळं जे वातावरण चेंज झालं होतं, द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे अनपेक्षित हमला, एका अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हमला, आणि हे सगळं जे वातावरण बदललं, कुत्रे पण भुंकायलेत, मी पण इकडून दगड मारायलो, हे जे वातावरण चेंज झालं त्याच्यामुळं त्याला बेबीला सोडून द्यायला भाग पडलं, खाली सोडून द्यायला. कुठं सोडलं त्यानं बेबीला, तर स्लोपिंग रूफ ओव्हर द वरँडा. वरंडा जो होता, त्या वरंड्याचा जो स्लोपिंग रूफ होता, असा उतरता छत होता, तिथं त्या डॉमिनंट मेलने, त्या मराउंडिंग लंगूरने त्याला तिथं सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपेअर्ड टू बी डेड. ते जे बाळ होतं ते कसं दिसलं, ते बेबी लंगूर जे होता ते कम्प्लिटली एनर्जीलेस. लिस्टलेस म्हणजे कसल्याच प्रकारची मुवमेंट नाही, कसल्याच प्रकारची हालचाल नाही, आणि तो मेलाय असं दिसत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जशी त्याची बॉडी खाली येऊ लागली, स्लाइड डाऊन म्हणजे खाली येणे, वरून खाली येणे. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. जसं त्याची बॉडी खाली येऊ लागली तशी हे कुत्र्याचा जे झुंड होता आजूबाजूला, त्याची एक्साइटमेंट मॅनिफोल्ड होऊ लागली. मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर. कशामुळे वाढू लागली एक्साइटमेंट? ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. आयतीच प्रॉस्पेक्ट मीन्स भविष्यातले बेनिफिट्स. आयतं दिसतंय पुढे आता खाली पडणार आहे आणि आपल्याला आयतं खायला मिळणार आहे. फ्युचर बेनिफिट्स, दॅट इज कॉल्ड ॲज प्रॉस्पेक्ट. आयतीच शिकार येते, खाली पडते आणि आपल्याला खायला मिळणार आहे. त्याच्यामुळे कुत्र्यांचा तो जमा होता, त्याची उत्सुकता मॅनिफोल्ड होऊ लागली, मोर अँड मोर वाढूच लागली. ओके. कीपिंग द डॉग्स ॲट द बे विथ स्टिक. कुत्र्यांना त्या हातातल्या काठीनं बाजूनं ठेवत, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. आणि तो जो टाईल रूफ होता त्या छताचा, मी कुत्र्यांना एका हाताने काठीनं बाजूला ठेवत त्या बेबीची, त्या छोटा जे बेबी होतं लंगूरचं, त्याच्या शेपटी पकडायला मी सक्सेस झालो. कुठं पकडली मी? एकदम काठावर. तो जो छत होता, तो वरंड्याचा जो छत होता, ते एकदम काठावर, म्हणजे जिथं संपणार होता छत तिथंच मी त्याची शेपटी पकडण्यासाठी सक्सेस झालो ते मी मॅनेज केलं पकडायचं. द बेबी अपेअर्ड इनर्ट अँड लाईफलेस.
इनर्ट म्हणजे काय, इथं साईडला दिलं बघा, पॉवरलेस अँड मोशनलेस. अजिबात त्याच्यात एनर्जी नव्हती, कसल्याच प्रकारची तो हालचाल करत नव्हता, एनर्जीही नव्हती त्याच्यात, आणि तो कम्प्लीट मृत झालाय, मेल आहे असं वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि तो खरंच एक नर बेबी होता. ज्यावेळेस लेखकांनी त्याला जवळून बघितलं असेल तर त्यावेळेस जेंडर बघितलं असेल, आणि जो टेरिबल कस्टम लेखकाला आठवला होता की हा जो डॉमिनंट मेल आहे हा त्याच्यावर अटॅक का करत होता, तर ऑब्व्हियसली तो एक मेल असेल आणि तो सर्वाईव्ह नाही करू देत, म्हणूनच तो त्याला मारत असेल, ग्रुपमध्ये सर्वाईव्ह नाही करू देत मेल बेबी ॲडल्टला, आणि हाच ते रूल होता, त्याच्यामुळे तो त्याला मारत असावा असं लेखकाला वाटलं होतं. आणि ज्यावेळेस लेखकाने त्या बेबीला जवळून बघितलं, त्याचं जेंडर क्लिअर झालं, त्यावेळेस डेफिनेटली तो मेल बेबी होता असं त्याच्या मनात आलं लेखकाच्या. येस, तो एक मेल बेबी होता. बाय धिस टाईम, आत्तापर्यंत, माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरेंडा अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि आत्तापर्यंत माझे वडील आणि माझ्या बहिणी ह्या बाहेर वरांड्यात उभा राहून माझं हे बचाव कार्य बघत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि आमचे काही शेजारी काही अंतरावर येऊन तेही थांबले होते, जमा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आता मी काय केलं, त्या बेबीला आमच्या घराच्या पाठीमागं कोंबड्यांच्या खुरड्यात घेऊन गेलो आणि तिथल्या खालच्या फरशीवर अलगट ठेवून दिलं. कूप म्हणजे कोंबड्यांचा जो खुरडा असतो, कोंबड्यांना एक पाळण्यासाठी एक पिंजरा केलेला असतो, दॅट इज कॉल्ड ॲज कूप. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या बॉडीवर पूर्ण स्क्रॅचेस होते आणि बाईटचे चावलेले मार्क्स होते, सगळ्या बॉडी त्यानं भरलेली होती स्क्रॅचेसनी आणि त्या मार्क्सनी, बाईट मार्क्सनी. ब्लड वॉज वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही जखमांमधून रक्त वाहत होतं. वुझिंग मीन्स वाहणे, ब्लड फ्लो होणे. द बेबी रिमेंड मोशनलेस. तो जो बेबी होता तो अजिबात हालचाल करत नव्हता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी काय केलं, रक्त थांबण्यासाठी आणि त्या जखमा क्लीन करण्यासाठी त्याला प्रथम उपचार दिले. प्राथमिक फर्स्ट एड आपण ज्याला म्हणतो ते प्रथम उपचार माझ्या वडिलांनी त्याला दिले. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. आणि मी सुटकेचा निश्वास टाकला की ॲटलिस्ट तो बेबी श्वास घेत होता हे बघून मी सुटकेचा निश्वास टाकला. इवन दो हिज ब्रेथ वर शॉलो, म्हणजे जरी त्याचा श्वास उथळ होता, एकदम नॉर्मली श्वास घेत नव्हता, तो वरवरचा श्वास घेत होता, पण ॲटलिस्ट तो श्वास तर घेत होता, हे बघून मला रिलीफ झालं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर made the baby stir and after a few shaky attempts he sat up. स्प्लॅशेस म्हणजे शिंपडणे. थंड पाणी ज्यावेळेस मी त्याच्या तोंडावर शिंपडलं त्यावेळेस तो उठून बसला आणि त्याने हालचाल केली. आणि स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. स्प्लॅशेस ज्यावेळेस मारले त्याच्या तोंडावर त्यावेळेस त्यानं हालचाल केली अँड देन आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सेट अप. आणि नंतर त्याला थोडं हलवल्यानंतर तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक and started trembling like a leaf in the wind. तो एक सगम्यामध्ये होता, एवढं ऑब्वियस आहे, त्याच्यासोबत एवढा मोठा इन्सिडेंट झाला होता, तर तो शॉकमध्ये होता आणि तो एकदम जसं वाऱ्याने झाडावरचे पान असं थरथर कापतात, हलतात, एक्झॅक्टली तसा तो थरथर कापत होता. हिज 2 little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry. आणि त्याचे छोटे जे चिमुकले डोळे होते ते अश्रूंनी भरून आले आणि तो हुंदके देत एकदम सप्रेस्ड साऊंडमध्ये, मफल्ड मीन्स एकदम दबका आवाज, सॉब म्हणजे हुंदके देत रडत, एकदम कमी आवाजात तो रडत होता. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्डहूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जसं की एखादं माणसाचं बाळ असतं छोटंसं आणि ते त्याच्यासोबत त्याला त्याच्या मनासारखं नाही झालं तर ते एक आघातामध्ये जातं, एक डिप्रेशनमध्ये जातं. एक्झॅक्टली तो तसं फील करत होता. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. I offered him a peeled banana. मी त्याला सोलून दिलेलं, peeled means सोलून दिलेलं एक केळ त्याला ऑफर केलं, त्याला दिलं. ते त्याच्या अशा हलणाऱ्या हाताने ते ॲक्सेप्ट केलं, त्यानं ते घेतलं आणि घाबरत छोटे छोटे तुकडे करून त्याचे खाऊ लागलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं जे लक्ष होतं ते पूर्ण कशावर लागलं होतं, त्याला वाचवण्यावर लागलं होतं, त्या बेबीला वाचवण्यावर. सडनली लगेच आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड.
आणि मला एक रहस्यमय भावना झाली की मला कोणीतरी बघतंय, माझ्याकडे कोणीतरी बघतंय. मी माझ्याच कामात गुंतून गेलेलो होतो आणि अचानक मला तशी फिलिंग झाली की मला कोणीतरी बघतंय. I turned away from the coop. I turned away from the coop and looked up. मी त्या कोंबडीच्या खुराडा जो होता जिथं मी ह्याच्यावर ट्रीटमेंट करत होतो तिथून मी मागं वळून वर बघितलं. There sat a mother langur on our kitchen roof watching every move I made. आणि मी बघितलं की आमचं जे किचन होतं त्याच्या छतावर ह्या बेबी लंगूरची आई बसली होती आणि माझ्या प्रत्येक हालचालीवर तिचं बारीक लक्ष होतं. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. तिथं ती अशी बसली होती की जसं की तिला कोणीतरी समजून सांगितलं की माझ्यामुळे तुझ्या बाळाला काहीही त्रास नाही होणार आहे. अशी शांतपणे ती तिथं बसली होती. मीनवाईल दरम्यानच्या काळात, मीनवाईल मीन्स या दरम्यान, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यानच्या काळात हा जो बेबी होता ह्याला सेन्स झाला, ह्याला जाणीव झाली की आपली आई इथंच कुठेतरी आजूबाजूला आहे. त्याला तशी जाणीव झाली. प्राणी खूप हुशार असतात. आणि ते सेन्स झाल्यानंतर आता जवळचं आपल्या कुणीतरी आलंय, कुणीतरी आहे असं कळाल्यानंतर ही नॅचरली भावना येते की आपण जर रडत असू तर आपण एकदम हक्काने मोठ्याने रडायला लागतो. एक्झॅक्टली त्याच्यासोबत एक तो पण प्राणीच आहे, त्याला पण जीव आहे, तर तो पण सेम तसंच बिहेव करू लागला. तो थोडं हुंदकेत जरा अजून मोठ्यानं रडू लागला. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आणि मी मग त्या कोंबड्याच्या खुर्ड्याच्या दरवाजातनं वापस आलो, म्हणजे त्याच्या आईला त्याची मदत करता यावी, त्याला तिथं जाता यावं म्हणून मी त्या दरवाजातून बाहेर आलो. इमिडिएटली, लगेच जसंच मी बाहेर आलो, इमिडिएटली द मदर डिसेंडेड म्हणजे वरनं खाली येणे, खाली उतरणे. द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. मी जसंच बाहेर गेलो त्याची आई त्या किचन रूफवरून खाली उतरली आणि पटकन तिनं आपल्या बाहूमध्ये त्याला घेतलं, आपल्या मिठीत घेतलं. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बुसम. आता इथं एक जो शब्द आहे नीट लक्षात घ्या. शी गेव द बेबी अ थर, इट्स नॉट अ थ्रो. इथं थ्रो असतील बरेच जण. हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. बॉडी इन्स्पेक्शन हे एक नाऊन आहे, त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲड करणारा वर्ड आहे थर म्हणजे सूक्ष्म, बारीक असं निरीक्षण. काय निरीक्षण केलं तिनं? शी गेव द बेबी अ थर बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. त्यानं पूर्ण जखमेचं बारीक निरीक्षण केलं. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बुसम. बुसम म्हणजे छातीत धरलं, कवटाळून घेतलं. पूर्णपणे बारीक निरीक्षण केल्यानंतर तिनं त्याला छातीला कवटाळून पकडलं असं. ओके. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म. तिच्या काळजी करणाऱ्या बाहूमध्ये त्या बाळाला अप्रतिम अशी शांती लाभली, समाधान लाभलं. सोलॅस इथे एक शब्द आला नवीन. सोलॅस मीन्स शांती, समाधान. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि ती आई तिथंच त्याला घेऊन थोड्या वेळ, काही क्षण, काही मिनिटं तिथंच बसली मांडीवर घेऊन. लॅप म्हणजे मांडीवर घेऊन. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग म्हणजे चिंतन करणे, मनन करणे, विचार करणे. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. ती तिथंच थोडा वेळ विचार करत होती, आपल्या पर्यायावर विचार करत होती आणि पुढील हल्ल्यापासून बाळाला कसे सुरक्षित ठेवू शकते हे शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काही सेकंद तिनं माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं, तिथंच बसल्या. इवन टुडे म्हणजे आजही आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिच्या मुलाला वाचवल्याबद्दल माझ्यावर मुक्त कृतज्ञतेचा वर्षाव करणाऱ्या तिच्या डोळ्यातील भाव मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. आणि ज्या पद्धतीनं तिनं मला धन्यवाद केला होता, ज्या संवेदना मला त्याच्यामध्ये दिसल्या होत्या, ज्या भावना मला तिच्या डोळ्यामध्ये दिसल्या होत्या आणि ज्या प्रकारे तिनं मला धन्यवाद केला होता, ह्या सगळ्यामुळं मी भारावून गेलो होतो.
देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि तिथे एक वैश्विक आई बसली होती, जे आपल्या दुःखी त्रस्त बाळाला मांडीवर घेऊन. तिथे एक वैश्विक आई बसली होती. देन इन अ फ्लॅश, आणि लगेच थोड्या वेळात फास्ट, शी जम्प्ड विथ हर बेबी क्लाइंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. आणि थोड्याच वेळात तिनं काय केलं, जंप मारली, उडी मारली. कुठं? आमच्या किचनच्या छतावर. आणि तिच्या पोटाला ते बाळ चिटकलेलं होतं. क्लाइंगिंग मीन्स चिटकून धरलेलं पोटाला. क्लाइंगिंग टू हर बेली, बेली म्हणजे तिच्या पोटाला ते चिटकून, तशीच तिनं उडी मारली आमच्या किचन रूफवर, म्हणजे किचनच्या छतावर. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. शी सर्वेड, सर्वेड म्हणजे सर्वे म्हणजे निरीक्षण करणे, परीक्षण करणे. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. विशियस म्हणजे जो दृष्ट वानर होता, ज्यानं तिच्या बाळावर हमला केला होता, बाळाला मारण्याचा प्रयत्न केला होता, तो जो वानर आहे, दृष्ट वानर, तो कुठं आजूबाजूला आहे का, ह्याच्यासाठी तिनं पूर्ण एरियाचं निरीक्षण केलं. आणि जिथं ही घटना घडली होती, जिथं ही क्रूर घटना घडली होती, त्याच्या अपोजिट साईडनं ती उडी मारून निघून गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality. ब्रीफ म्हणजे छोटीशी जी मीटिंग झाली, छोटीशी जी भेट झाली. कोणासोबत? त्या लंगूरसोबत आणि त्याच्या आईसोबत, त्या बेबी लंगूरसोबत आणि त्याच्या आईसोबत. त्यानं मला खात्री पटली, त्या भेटीत जे काही मी शिकलो त्यानं मला खात्री पटली की इंटरस्पेसीज कम्युनिकेशन म्हणजे आंतरप्रजातीय संवाद अँड म्युच्युअल ट्रस्ट, परस्पर विश्वास, ह्या खरंच सत्य गोष्टी आहेत. ह्याची मला खात्री पडली आमच्या त्या भेटीमुळं. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, स्ट्राईक द राईट कॉर्ड ही एक फ्रेज आहे. ह्याचा अर्थ होतो की आपल्या ज्या भावना आहेत त्या इतरापर्यंत पोहोचवणे, किंवा एखादी भावना इतरापर्यंत पोहोचवणे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. हम्स इन टू ॲक्शन म्हणजे बिकम ॲक्टिव्ह, अजून बहरतील. जर इंटरस्पेसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट ही जी रिॲलिटी आहे, ही जी भावना आहे, ही जर एखाद्याने इतरांपर्यंत पोहोचवली, तर ही जी रिलेशनशिप आहे मॅन आणि ॲनिमलमधली, प्राण्यामधली आणि माणसामधली, ही अजून बहरेल. हे जे संबंध आहेत ते अजून बहरतील, अजून चांगले होतील. द मदर लंगूर showed me that food was not the only mean of communication between man and animal. त्याच्या बाळाची आई होती, मदर लंगूर जी होती, तिनं मला दाखवून दिलं की फक्त अन्नच हे माणूस आणि प्राण्यांमधलं जगण्याचं किंवा एकमेकांच्या संबंध ठेवण्याचं कारण नाही असू शकत. तर काय कारण असू शकतं किंवा अजून कुठल्या दृष्टीने आपण संबंध प्रस्थापित करू शकतो ते पुढच्या लाईनमध्ये लिहिलंय. द मदर लंगूर शोड मी दॅट food was not the only mean of communication between man and animal, but that, आता काय इथून पुढे, there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. फक्त अन्न नाही, ह्याच्यातूनच हे संबंध प्रस्थापित नाही केले जाऊ शकत. तर ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅशन म्हणजे करुणा किंवा दया, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग परस्पर सामंजस्यपणा. बघा 3 वस्तू आहेत अजून फूड सोडून. ट्रस्ट, विश्वास, कंपॅशन म्हणजे करुणा, आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे परस्पर सामंजस्यपणा, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती. हे सुद्धा एक मार्ग आहेत, एक मीडियम आहेत ज्याच्याद्वारे प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात किंवा संबंध सुधारले जाऊ शकतात. 55 years have passed since that day. I am now 70-year-old, but I still fondly remember that encounter of a special kind. 55 वर्ष उलटून गेले त्या दिवसाला आणि आज मी 70 वर्षाचा आहे. पण आजही तितक्याच प्रेमाने ही विशेष प्रकारची आकस्मिक झालेली भेट मला तितक्याच प्रेमाने आजही आठवते. सो हा होता तपन मुखर्जी यांचा एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन. तर आय होप तुम्हाला कळलं असेल की फक्त अन्नच नाही आहे, तर ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग ह्या गोष्टीतनं सुद्धा आपण प्राण्यासोबत संबंध ठेवायला पाहिजेत, प्रस्थापित करायला पाहिजेत आणि ही रिलेशनशिप अजून बहरात आणायला पाहिजे. सो दॅट्स ऑल अबाउट अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. ह्या लेसनला एवढंच. आणि मी तुम्हाला नेक्स्ट लेसनमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप ह्याच लेसनचा बघूया व्यवस्थित. तोपर्यंत मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की
If you like this video, please subscribe my YouTube channel and press the bell icon to get notification of all upcoming videos. Thank you so much for watching. See you soon with English workshop of an encounter of a special kind.